सर्वप्रथम सरांना नमस्कार करते. उबल मॅडमना नमस्कार करते. सर्व उपस्थित विद्यार्थी यांना यांना नमस्कार करते. आज आधान कुंडलीचं तिसरं लेक्चर सर घेणार आहेत. आधान हा विषय रात्र आगंतुक आला आणि सविस्तर त्याची माहिती द्यावी असं सरांनी ठरवलं. खर तर सूर्यास्त सिद्धांतामध्ये आधान या शब्दाचा परिचय झालेला होता आणि तो कोणत्या नक्षत्रातून कोणत्या वर्षी कोणत्या टप्प्यावर होणार आहे अशी जुजबी नाही डिटेल माहिती तेव्हा सर्वतोभद्रच्या वेळी झालेली होती. पण आता मात्र पुष्कळ वेगळ्या पद्धतीने बाळाचं गर्भधारणा केव्हा झालेली आहे आईच्या गर्भात या विषयापासून सुरुवात करून आता अजून कोणकोणत्या टप्प्यावर व्यक्तीला आपला विकास साधता येतो, मग तो व्यवसायातला असेल किंवा आणखी कोणता सामाजिक असेल, या संबंधीचं अधिक विवेचन आपण पुढच्या लेक्चर मधून सरांकडून घेणार आहोत. तेव्हा सरांचं मनापासून स्वागत करून त्यांनी लेक्चरला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो आणि इत्यादी सर्व आदरणीय उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये आपल्या कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आज आपण एक वेगळा परिचय करणार आहोत आणि तो अतिशय महत्वाचा आहे. आता अतिशय महत्वाचं म्हणजे आपण गेल्या 2 कुंडल्या जेव्हा पाहिल्या त्यावेळेला आपण फक्त संतती संदर्भातील आणि मातेच्या गर्भासंदर्भात आपण विचार केला होता 279 डेजचा बाबतीमध्ये. तर आता त्याच्या पलीकडे आधान कुंडली आपल्याला काय सांगते त्याच्याबद्दलचं विवेचन जे आहे ते आपण पाहणार आहोत, अधिकतम शिकणार आहोत. तर थोडक्यात तुम्हाला एक सूचना देतो मी, कोणी राग मानू नये, वैयक्तिक असो कोणालाही हे नाहीये. तुम्हाला कल्पना आहे की तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये 12 स्थाने असतात आणि जी 12 स्थानं निर्माण होतात त्याच्यामध्ये 27 नक्षत्रांचा समावेश असतो. त्यामध्ये जेव्हा एखादं नक्षत्र आपण त्याला वाईट म्हणून समजतो तर त्यावेळेला ते नक्षत्र खरोखर वाईट आहे का याचा तपशील आपल्याकडे हवा, हा पहिला मुद्दा आहे. तर त्या ठिकाणी दुसरा भाग असा आहे की जर त्यामध्ये एखादा ग्रह असेल तर तो ग्रह त्या नक्षत्राला पोषक आहे का. आता जसं की कुठलंही नक्षत्र जे आहे, तर मी गेल्याला सांगितलं होतं की नक्षत्र जे स्थिर असतं त्याला नक्षत्र म्हटलेलं आहे. आणि मला वाटतं केसकर मॅडमशी चर्चा करताना मी त्यांना सांगितलं होतं की आकाशामध्ये साधारणतः 100 कोटी जे तारे आहेत ते सुद्धा एक प्रकारची नक्षत्रच आहेत, पण त्यांची हालचाल होताना आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे त्याला फिक्स स्टारच असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये आपलं आयनिक वृत्त आणि क्रांतिवृत्त त्या प्रदेशातून जात नसल्यामुळे आपल्या ज्या ग्रहांचा मार्ग आहे तो मार्ग पर्टिक्युलर 27 नक्षत्र जी समांतर अशी लागून आलेली आहेत आणि त्याच्यातून सूर्यक्रांती आणि चंद्राचं आयन असा जो काही भाग केला जातो, ज्याला त्याच्यावरून अयनांश पण काढला जातो. आणि अशाच वेळेला तिथून आयनिक वृत्त जे असतं त्याला नक्षत्रातूनच भ्रमण करावं लागतं. तशाच याच्यामध्ये पुनर्वसू आणि आरद्रा नक्षत्र, तर आरद्रा नक्षत्र हे लोकांनी अतिशय वाईटच म्हणून सांगितलेलं आहे, तर तसं बिलकुल कधीही समजू नका. आरद्रा नक्षत्र हे भगवान शिवाचं नक्षत्र आहे. त्याच्या शेजारी असणारं नक्षत्र पुनर्वसू आहे आणि आरद्रा आणि पुनर्वसू ह्याच्यातून जेव्हा ग्रह मार्गक्रमण करतो म्हणजे क्रांती करतो त्याची, तर तो रेखांतर असतो. तर त्या रेखांतर मधून प्रवास करते वेळी त्या नक्षत्राचं वर्णन स्वर्गाचं द्वार
म्हणून केलेलं आहे. जर कोणाला आकाश दर्शनाच्या बद्दलचा तपशील माहिती असेल तर त्या ठिकाणी यदाकदाचित ते नक्षत्र पाहायचं असेल तर जेव्हा जेव्हा ते नक्षत्र उदित असतं त्यावेळेला त्या ठिकाणी ऑक्टोबर महिना असतो, सॉरी डिसेंबर महिना असतो. तर त्या दरम्यान ते जेव्हा उदित होतं तर त्यावेळेला ते अतिशय असं एका पॉकेटमध्ये असतं आणि त्याचं अंतर आपण जर दृष्टीने पाहिलं तर तिथे डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला साधारणतः ते नक्षत्र संध्याकाळच्या वेळेला दिसतं आणि त्याला स्वर्गाचं द्वार म्हटलेलं आहे. हळूहळू ते नक्षत्र जेव्हा दक्षिणेला येतं तेव्हा त्याचा भरपूर मोठा विस्तार होतो आणि त्याच्यातून असे 500 ग्रह जाऊ शकतात एवढी त्याची व्याप्ती असते. त्यानंतर पुन्हा ते पश्चिमेला येतं, त्यावेळेला परत ते अरुंद होतं, म्हणजे अरुंद रुंद आणि अरुंद अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो पूर्व, दक्षिण आणि पश्चिम अशा याच्यातून ते तिथे पाहिलं जातं. त्यानंतर उत्तर दिशा ही आपल्याला कधीही दिसत नाही, पण उत्तर दिशा पाहते वेळी उत्तरेला जे सप्तऋषी आहेत ते सप्तऋषी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. ज्या उल्का येतात त्या सुद्धा धनुराशी आणि मेष राशी उदित लग्न असतं त्यावेळेलाच उल्काचं जे काही प्रदर्शन असतं ते आपल्याला दर्शन घडतं. त्यानंतर जे स्वस्तिक असतं, हे जे सप्तऋषी आहेत त्याच्यातून कधी कधी एखाद्या ठिकाणी एम बनतो त्या नक्षत्राला एकत्रित करून, कधी कधी त्याचा डब्ल्यू होतो. आणि एम आणि डब्ल्यू हे तुम्हाला माहिती आहे की एकदम विरुद्ध कॅरेक्टर्स आहेत. तर तशाच वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला ते फक्त रात्रीच्या वेळेला ते तुम्हाला पाहता येतं. त्याकरता साधारणतः तुम्हाला 4 ते 5 तास पाहावं लागेल आकाश, तेव्हा तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. जरा आवाज बंद करणे. हा, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहता येतं. आता ते एक दर्शन, आकाश दर्शनाचा आनंद अतिशय भिन्न आहे. तर तिकडे नक्षत्र आपल्याला कधीही दिसत नाहीत, फक्त सप्तऋषी दिसतात. आणि सप्तऋषीचं सप्तर्षी झालेला आहे, म्हणजे तो वाच्य प्रकार आपल्याला तसा वाटतो की सप्तऋषी आणि सप्तर्षी असा भाग आहे. सगळी नक्षत्र जेव्हा आपल्याला पाहायला मिळतात तर ती दक्षिणेला आणि पूर्वेला अतिशय स्पष्ट जाणवतात, स्पष्ट दिसतात. तर कुठलंही नक्षत्र ज्या वेळेला तिथून ग्रह भ्रमण करीत असतो तर त्याची जी क्रांती असते तर ती रेखांतर असतं आणि त्या रेखातून जाताना तुम्हाला तो ग्रह काय फलादेश देणार आहे याचं एक निश्चिती असते. कधी कधी ज्याला आपण म्हणतो काल्पनिक जे काही छायाग्रह आपण निर्माण केलेले आहेत तर नुसते छायाग्रह नसून त्याच्यामध्ये काल्पनिक सहम सुद्धा आहेत. जसं विष्णू सहम आहे, भाग्य सहम आहे, स्वस्तिक आहे, असे जे काही सहम 56 प्रकारचे आहेत ते सुद्धा गणितानेच निर्माण होतात. छायाग्रह सुद्धा, उपग्रह सुद्धा हे गणितानेच निर्माण होतात. त्याच्यामध्ये मग मानवी असो, गुलिक असो किंवा इत्यादी जे काही आपण ज्याला म्हणतो इंद्रचाप आहे, यमघंटा आहे, हे सगळं गणितानेच तयार होतात. तर त्याचा फलादेश करतेवेळी तो तुम्हाला सेपरेटच करता आला पाहिजे. मग एखादी तिथे ती गोष्ट आली असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला कळलं पाहिजे की हे काय करू शकेल, कारण त्याचे जे काही फलादेश आहेत ते आपल्या शिक्षकाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा तऱ्हेने जे नक्षत्रांचा खुलासा मी तुम्हाला सांगितला, जर याच्याबद्दल तुम्हाला आणखी काही विचार करायचा असेल तर निश्चितच आपण त्यावरती चर्चा करू, पण उगाच काहीतरी घोळ करू नका. सप्तशलाकामध्ये फक्त एकच प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो की अश्विनीच्या समोरचं पूर्वाषाढा पूर्वा फाल्गुनी आहे, भरणीच्या समोर मगा आहे. मगा नक्षत्र वाईट आहे असं बिलकुल कदापि समजू नका. मूळ नक्षत्र आणि पूर्वाषाढा नक्षत्र, तर पूर्वाषाढा हे शुक्राचं आहे म्हणून चांगलं आहे आणि मूळ हे केतूचं आहे म्हणून वाईट आहे असं बिलकुल नाही.
तर मूळमध्ये पण जन्माला आलेली लोक, त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती फार महत्वाची असते. आणि तिथून एखादा ग्रह जेव्हा जातो तर त्याला मिळणारी जी एनर्जी आहे ती त्याची शक्ती आहे, म्हणजे स्ट्रेंथ आहे. म्हणून तो तशा प्रकारे वागतो, तशा तसे त्याची चाल असते, विद्वान होतो, महान होतो. तर असा नक्षत्रांचा फलादेश आहे. म्हणून हस्त नक्षत्र जरी असलं किंवा त्याच्या अगोदरचं पूर्वा भाद्रपदा असेल, उत्तरा भाद्रपदा असेल, त्याच्यानंतर स्वाती असेल, तर ही नक्षत्र जी आहेत त्याच्यातून पण ग्रहाला बुस्टिंग जे मिळेल, तो ग्रह कोणता असेल त्याच्यावरती त्याचा फलादेश आहे तो अवलंबून आहे. बरं, ठीक आहे. एनिवे, तर त्याच्यामध्ये कोणी काही वाईट वाटून घेऊ नये. आता मॅडम पत्रिका मांडतील. आज आपला एक वेगळा विषय आहे, तर पत्रिका मांडून मॅडम त्याच्यामध्ये स्पष्ट हे करू, आपण फलादेश करू. हे बघा सर, लावली आहे पत्रिका, दिसते ना? हा, 12 जून 1998 ची पत्रिका आहे. सकाळी 7:38 सकाळी. हा जातक स्त्री आहे आणि रत्नागिरी जन्मस्थळ आहे. हा तर सकाळी 7:38 आहे, जातक स्त्री आहे. आता कुंडली मांडा. होय, हे झालं का सगळ्यांचं? हा, लिहून घ्या जरा प्लीज. हा लिहून घ्या, लिहून हो घ्या. मॅडम, झालं हा, ठीक आहे, मग लावू. झालं हा, झालं मॅडम. ओके, थँक्यू. हे बघा, बरं, आता ही मिथुन लग्नाची पत्रिका त्या व्यक्तीची आहे. त्याच्यामध्ये ग्रह जे आहेत ते लग्न मिथुन आहे आणि ते 18 अंशाचं आहे. 18 अंश म्हणजे मीन नवमाश आहे, आरद्रा नक्षत्र. त्यानंतर राहू सिंहेला आहे, चंद्र धनु राशीला आहे आणि तो 19 अंशाला आहे. याचा अर्थ तो धनु राशीमध्ये पूर्वाषाढा नक्षत्रात आहे. त्यानंतर केतू भाग्यात आहे, दशमात गुरु आहे, तो 2 अंशाचा आहे. इथे 21 अंशाचा शुक्र आहे आणि 6 अंशाचा मला वाटतं शनी आहे. मंगळ सूर्याची युती आणि बुध हे 3 ग्रह 12व्या स्थानामध्ये आहेत. भिडे मॅडम, भिडे मॅडम, तुमचं माईक बंद करा ना प्लीज. सॉरी मॅडम. मग अशी ही पत्रिका आहे. तर स्पष्ट ग्रह जरा मॅडम दिसत असतील तर सांगा. हा, एक मिनिट. स्पष्ट ग्रह, तर आजचा विषय महत्वाचा आहे. हे तर बघा. थोडस हा, बघा, हे स्पष्ट ग्रह आहेत. ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी लिहून घ्या. तारीख लिहिले तर तुमच्याकडे ती पत्रिका मिळेल. बघा, लग्न 18-25, सूर्य 27-06, चंद्र जो आहे तो त्या ठिकाणी 19-47, मंगळ 19-29, बुध 29-21, गुरु 2-14, शुक्र 21-30, शनी 6-25, राहू 11-18, केतू 11-18. कळलं? आता ही असे स्पष्ट ग्रह झाले आपले. आता आपल्याला पाहायचं आहे भाव मध्य. लावू का सर भाव मध्य? हा, भाव मध्य लावा. ठीक आहे. तर भाव मध्य म्हणजे जो तुमच्या उजव्या हाताला असणारा भाव मध्य आहे. भाव प्रारंभ आहे तो आपण विचार करत नाही. तर भाव मध्यावरूनच सगळं नवमाश वगैरे ठरलं जातं आणि हे तो निर्यन पद्धतीचा भाग आहे. अशा वेळेला 18-25, 16-29, 14-33, 12-36, 14-33, 16-29, 18-25, 16-29, 14-33, 12-36, 14-33 अशा तऱ्हेने भाव निर्माण झालेले आहेत. त्याच्यामध्ये एखादा भाव
कलाविकलेने बदल होऊ शकतो, नाही होऊ शकत असं नाही. आता जर बघितलं तुम्ही तर तूळ रास 14/4 झालेली आहे. त्यातल्या त्रिकोणाची रास जी आहे ती मिथुन आहे आणि कुंभ आहे. तर कुंभ 12, 36, 43 आणि तूळ बघितलं आपण तर 14, 33, 4 म्हणजे या वायू तत्वाच्या ज्या राशी आहेत त्या त्रिकोणातल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अंशात्मक तिथे फरक जाणवेल आणि तो दिसतोय तुमच्या समोर. आता जरा कोणाचा जरी पाठ असेल तर त्या ठिकाणी आपण मूळ कुंडलीवरती फलादेश कसा करायचा तर त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि अतिशय महत्वाचा हा जो भाग आहे की ज्याच्यामधून तुम्ही निश्चितच एक वेगळा विषय शिकत आहात असं मला वाटतं. तर त्या ठिकाणी भावमध्याला प्राधान्य द्यायचं आहे आणि त्यानंतर जो ग्रह ज्या राशीत असेल त्या राशीला महत्व द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आधान म्हणजे विकास आहे एवढं नक्की. 12 स्थानाचा विकास होणं हे माणसाच्या जीवनातील अपेक्षा असते. परत रिपीट करतो, 12 स्थानातला विकास व्हावा अशी प्रत्येकाच्या जीवनातील अपेक्षा असते. तर निश्चितच विकासाला कारणीभूत असणारे ग्रह ते त्याच्यापाशी आहेत का आणि त्याचा कालावधी आणि विकास करणारा ग्रह हा तिथे कधी येणार आहे, अप्रोच करणार आहे, त्याच्यावरती त्या स्थानाचा विकास आणि घडामोडी या अवलंबून असतात. प्रामुख्याने आपण जर बघितलं तर शिक्षणाचा विकास होणं, घराचा विकास होणं, भाग्याचा विकास होणं, व्यवसायाचा विकास होणं, लाभामध्ये प्रगती येणे, कुटुंबाचा विकास होणं, एखादं घर घेणे, एखादी संतती जन्माला येणे, एखाद्या भावंडाचा विकास होणं जर प्रश्न जातकाकडे असतील तर त्यावेळेला ती विकासाची दिशा ही कोणत्या ग्रहांवरती अवलंबून असेल आणि त्याला ट्रान्झिट ही निश्चितच अपेक्षित असतं, गरज असते आणि त्याच दरम्यान तुम्हाला विकासाची दिशा आणि भाषा ही करता आली पाहिजे. त्याशिवाय तुम्ही योग्य ज्योतिष जे आहे ते आपण कथन करू शकत नाही. त्यावेळेला कधी कधी आपला फलादेश जो आहे हा चुकतो. आणि प्रत्येक ग्रहाचा नियम असा आहे की त्याला कुठल्या ना कुठल्या ग्रहाची साथ ही जेव्हा गोचरीने मिळते आणि त्याच दरम्यान त्या जातकाला विकासाची अपेक्षा ठेवणं आवश्यक आहे आणि ती ठेवावी तरच तो पुढे जाऊन त्याच्या विकासाचा लाभ हा निश्चितच घेऊ शकतो. आता इथपर्यंत तुम्हाला मी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये कदाचित माझ्याकडून काही चुकी झाली असेल किंवा तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर अगदी कुठल्याही तऱ्हेचा मनामध्ये हे न वापरता तुम्ही त्याच्यावरती मला प्रश्न विचारू शकता. जोपर्यंत तुम्हाला ज्योतिष कळणार नाही तोपर्यंत माझा धर्म असेल की तो तुम्हाला शिकायला लागेल आणि तो शिकवायचा आहे. तर अशा तऱ्हेने कुठलंही स्थान 12 स्थानामध्ये कुठल्याही स्थानाच्या बाबतीत जर तुम्हाला विचारायचं असेल तर त्यावेळेला विकासाचं धोरण हे त्याचा कालावधी हा कधी असेल त्याबद्दलचा आपण इथे विचार करणार आहोत. तर एनिवे एनी प्रॉब्लेम कुठल्याही तऱ्हेची समस्या मुख्य कुंडली तुमच्याकडे असणं गरजेची आहे. जी मिथुन लग्नाची आहे, दशमात गुरु आहे, लाभात शनी शुक्र आहे, मंगळ सूर्य बुध त्या ठिकाणी आहेत. तर अधान हा एक विकास पण भाग आहे. कधी कधी काही वेळेला जातकाच्या जीवनामध्ये हानी सुद्धा होते, म्हणजे लॉस सुद्धा होतो. त्यानंतर त्याला परत रिएस्टॅब्लिश व्हायचं असतं.
तर तेव्हा कुठले ग्रह त्याला सोबत करतील, साथ देतील, याचा आपण ग्रहाच्या आधारे त्याचं जे जीवन आहे ते आपण चर्चा करणार आहोत. विचारा. हळदणकर मॅडम, तुम्ही सुरुवात करा, म्हणजे बाकीचे लोक तुम्हाला पाठिंबा देतील. सर, आता हा जातक 98 सालातला आहे. हम्म. म्हणजे आताच त्याचं वय हे साधारण 26-27 वर्ष आहे. बरोबर. म्हणजे या वयाला अनुसरून जर त्याचा एखादा विकास आपल्याला विचारात घ्यायचा असेल हो. तर त्याच्या त्याच्या नोकरीमध्ये किंवा त्याची व्यवसायाची निवड किंवा नोकरीमध्ये त्याला प्रमोशन तर काय 27व्या वर्षी होणार नाही, पण त्याला चांगल्या पद्धतीने अर्थार्जनाची संधी कधी प्राप्त होईल. हो हो. मग आता आपण जर बघितलं तर वय हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. वयाला अनुसरून आपण नोकरीच्या बाबतीत विचारलं तर षष्ठ स्थानाकडे आपल्याला जायचं आहे, हो हे निश्चित. षष्ठ स्थानामध्ये आलेली रास ही वृश्चिक आहे, हो नाही का? हो सर. हा, आणि भाव मध्ये ती 16, 29, 25 दर्शवते, बरोबर? हा, भाव मध्यला. हो सर. हो, 16, 16, 19, 25. आता मॅडमनी जो मुद्दा सांगितला त्या आधारावरती फर्स्ट पार्ट जो आहे मॅडम, त्याच्यामध्ये आपल्याला राहू, केतू, शनी वगैरे वगैरे ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की वर्षातून एकदा तरी सूर्य या राशीला स्पर्श करणार, त्या बिंदूला स्पर्श करणार, हे निश्चित आहे. मॅडम जरा तुम्ही रिप्लाय द्या. काय? आता मी जे बोलतोय ना, हा तर मी म्हटलं की वर्षातून एकदा तरी सूर्य हा त्या पर्टिक्युलर बिंदूला स्पर्श करणार आहे, होय आणि तो करतो, नाही होय का? होय, बरोबर आहे. आणि साधारण त्यावेळेला हा जातकाचा जन्म जिथे झाला, ज्या प्रांतात, त्याला अनुसरून त्याचा भावमध्ये त्याला प्राप्त झालेला आहे, हा हे तेवढं खरं आहे ना? होय. आता त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 16, 29, जर समजा इथे जे काही ग्रह आहेत की ते त्या दरम्यान त्या ठिकाणी भ्रमण करणार, त्या रेखांशामधून, रेखांतरातून, त्यावेळेला ते ह्या भावाला स्पर्श करतील, ह्या बिंदूला स्पर्श करतील, तर साधारणतः आपण जर ऍव्हरेज काढला सूर्याचा, पहिल्यांदा आपल्याला सूर्याचा विचार करायचा आहे. होय चंद्र तर नेहमीच जाणारच आहे, त्यात काही वाद नाही. मग सूर्याचा विचार करते वेळी तुम्हाला ज्या वेळेला आपण बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 2 डिसेंबर किंवा 1 डिसेंबर किंवा 2 डिसेंबर या दरम्यान सूर्य या वृश्चिक राशीला स्पर्श निश्चितच करणार आहे. ज्यांच्याकडे एखादा मोबाईल असेल त्यांनी जर थोडासा हाताळला तर डिसेंबर महिन्याच्या 2 तारखेचा कुठल्याही वर्षाचा रवी जर तुम्हाला स्पष्ट बघायचा असेल तर तो त्या ठिकाणी 16°29 कला 2 तारीख किंवा 3 तारीखच्या दरम्यान आहे का? मग 29 म्हणजे साधारणतः अर्धा दिवस पण होऊ शकतो. आहे सर, 3 तारखेला असतो सर. 2-3 हा, तारखेला आहे 2 सर. तारखेला 2 तारखेला असतोच सर. आहे ना, म्हणजे 2 तारखेला हो 16°26 कला ह्या वर्षीच येतोय सर. हा 2 तारखेला. हा, येस. म्हणजे आपल्याला तारीख कन्फर्म करताना तुमचं गणित पाठ पाहिजे, कळलं का मॅडम? होय हो होय सर. सर. हा, आता गणित पाठ म्हणजे काय, तर आलेला जो भाव आहे, आलेला जो भाव मध्य आहे, तो तुमच्या नजरेमधून सुटला नाही पाहिजे, हा कळलं का? हो, जर म्हणजे त्या तुम्हाला उत्तम, भावमध्याला सूर्य कधी येईल तो आपण बघायचा. येस, हा पहिला भाग आहे, म्हणजे फर्स्ट.
म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये वर्षातून एकदा तरी हा सूर्य त्या ठिकाणी 100% स्पर्श करणारच आहे. हो. बर, आता जर जातक तुमच्याकडे प्रश्न घेऊन आला, आता तुम्ही प्रश्न नोकरीचा विचारलाय म्हणून हा तर प्रश्नकर्ता हा प्रश्न नोकरी संदर्भात आपल्याकडे विचारतोय, याचा अर्थ त्याला नोकरीच्या बद्दलची किंवा कामाबद्दलची समस्या आहे, हा हे निश्चित, नाही का? हो बर, आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याचा त्रिकोण जो आहे तो मीन आणि कर्क. होय. मीन आणि कर्क. कोमल मॅडम, तुमचं स्वागत नाही केलं तर तुमचं पण स्वागत आहे. सॉरी, कधी कधी राहून केलं जातं. केलंय केलंय सर, केलंय, काही नाही. तर कर्क आणि मीन या वृश्चिकेच्या कनेक्टेड राशी आहेत आणि कनेक्टेड भाव आहेत, कळलं का? हो आता आपण जर बघितलं तर एक 16-29 आलं वृश्चिकेला, बरोबर? मी हो तुम्हाला हो टेक्निकल प्रोसेस पहिला समजावून सांगतो. टेक्निकल ग्राउंड जर तुमच्याकडे पॉवरफुल नसेल तर तुम्ही भविष्य कथन करू शकणार नाही. आता इथे आपण जर मीनेकडे गेलो तर तो 16-29 होतो, म्हणजे 2 अंश कमी झाला का? 12:36 आहे सर मिनेला. नाही, नाही नाही, 14 ते नाही मॅडम, 12 12:36 आहे. 12:36च आहे. हो. मीन राशीमध्ये नाही, हो, 12:36 भावामध्ये. भाव मध्य 12:36 आहे सर मिनेला. आणि इथे किती आहे? इथे 16-29, 16:29 आहे. हो म्हणजे 4 अंशाचा फरक आला ना मॅडम? हो 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 सर, हो 4 अंशाचा फरक आला. आता तो फरक पण आपल्याला विचारात घेतला पाहिजे की नाही? 14:33 आहे सर, 14:33 आहे हा तेच ना, मी सर, 14:33 12:36 नाही. नाही. 14:33 आहे सर. अहो, तो नाही, मेष मीन आहे. 12:36 तो आहे मध्य नावाचा भाव. गेला. मीन नाही मॅडम, हा हा 12:36 बरोबर बरोबर 43. भाव मीन 12:36च आहे. पुन्हा बघा, मीन 12:36 आहे, भाव मध्य. नाही बरोबर मॅडम. आहे बरोबर आहे सॉरी, हा 12:36च बरोबर आहे. हा 12:36. हो 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 बर, प्रिया. मेष आहे तो 14:33. हा. आता कर्क बघितलं तुम्ही तर 16-29 आहे, आहे. हो सर, हो 16:29 आहे. म्हणजे कर्क आणि वृश्चिक ऍक्युरेट आहे, हो हो बरोबर आहे? हा. हो हो सर. बघा, आता असं आहे की तुम्ही हुशार ज्योतिषी आहात असं मी समजतो. तर हा 12:36 आणि त्या 16. ह्याच्यामध्ये 16-29 हा हा 4 अंशाचा फरक का? तर कर्क रास ही आग्नेयला आहे. 12 अंश कर्क रास म्हणजे आपण जर बघितलं तर पुष्य नक्षत्र येतं की नाही? हो सर. हो 16-29 ला आश्लेषा हो 16:40 सुरू होतं हो आणि बरोबर. कर्केला वृश्चिक नवमास 16-29 असतो, बरोबर आहे? हो होय. हो सर. नाही का? हा. त्यानंतर वृश्चिकेला सुद्धा त्या ठिकाणी तो नवमांश हा कर्क आहे का वृश्चिक आहे? तर वृश्चिकच असेल. वृश्चिक वृश्चिकच आहे, वृश्चिकेला वृश्चिक वृश्चिकच सर. आहे. हो सर. आता मीनेला जर आपण बघितलं तर 12:36 आलेला आहे. याचा अर्थ तो भाव 4 अंशांनी कमी झाला, हे नक्की. हो हो हा. हो त्याला कारण असं आहे, मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे की कुंभ, मीन आणि मेष हो या 3 राशीमधून जेव्हा पृथ्वी भ्रमण करते त्यावेळेला तो भाव लवकर रिकवर होतो. याचा अर्थ त्याचा पल्ला लवकर संपुष्टात येतो कमी. किंवा तो रिकवर करतो, कव्हर करतो. लहान म्हणून आहे हा ना. लहान आहे, लहान आहे, रास लहान आहे. हा लहान आहे. मग आता हे त्या ठिकाणी ती राशी जर छोटी असेल तर त्यावेळेला त्याचे अंश पार करतेवेळी त्याला कमी वेळ लागेल. हा टेक्निकल मुद्दा आहे, कळलं का? हो हो सर.
बरोबर आहे. हे तुम्हाला इतर लोकांना सांगायला आवश्यक आहे, नाही तर हे माझं कंटेन आहे वगैरे वगैरे असं काही नाही. हे जनरल आहे. बरं, आता आपण फलादेशाकडे जाऊया. मॅडमनी नोकरीबद्दलचा फलादेश विचारलेला आहे. त्यावेळेला वृश्चिक राशीचा संबंध आला, जलतत्व म्हणून कर्केचा पण संबंध आला. तर त्यावेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की कर्क राशीमध्ये सूर्य हा जुलै महिन्यामध्ये येतो, बरोबर आहे, 15 तारखेला. हो सर. हो सर. आणि 2 ऑगस्टला सूर्य बरोबर 16 अंशाला असेल, 2 ते 3 ऑगस्टला, हो हो बरोबर आहे. हो सर. हो सर. मग तुम्ही 2 ऑप्शन जातकाला देऊ शकता आधान कुंडलीच्या आधारे. 2 ऑप्शन, कर्क आणि वृश्चिक, कारण त्याला सिमिलर अंश आलेले आहेत म्हणून. अच्छा. सर, याच्यामध्येच मला एक विचारायचं आहे, ह्याच प्रश्नाबद्दल बोलू का सर? हा, बोला. ह्या वेळेला आपण ज्या आता तारखा काढणार आहोत, ह्या वेळेला त्याच्या हातामध्ये जॉब असेल की त्याच्या आधी ती प्रोसेस चालू झालेली असणार आहे ना सर? कारण इंटरव्ह्यूज होणं किंवा त्या सगळ्या फर्स्ट इंटरव्ह्यू, सेकंड इंटरव्ह्यू, ह्या सगळ्या गोष्टी होऊन त्या व्यक्तीच्या हातात ह्या तारखेला जॉब असेल का, इथून पुढे ती प्रोसेस चालू होईल असं पण लोक विचारतील. नाही नाही, आता मग बघा, त्यावेळेला तो आपल्याकडे आला आहे की मला नोकरी हा, कधी मिळेल, बरोबर आहे. बरोबर. हो हो, त्याला अजून नोकरीसाठी त्यांनी काही प्रयत्न केलेले नाहीये. बरोबर आहे. हो तो विचार करतोय की मी नोकरीसाठी मला कधी संधी आहे. हा तर त्यावेळेला तुम्हाला तारीख जी आहे हा ती 2 ते 3 जानेवारी हा, किंवा 2 ते 3 ऑगस्ट ऑगस्ट. हे हो, नक्की आहे, बरोबर आहे. बरोबर बरोबर. हो त्या दरम्यान आता जर समजा जातक हा तुमच्याकडे मार्च महिन्यात आला, हा, बरोबर आहे, तर तुम्हाला हो, मीनेकडे जायला लागेल कदाचित, बरोबर. बरोबर आहे? हो, त्याच्यानंतर नियर बाय. तुम्हाला हो ऑगस्टची ऑप्शन आहे. हो, त्याच्यानंतर तुम्हाला डिसेंबरची ऑप्शन, जानेवारीची आहे, बरोबर. हो बरोबर आहे. आता हो सर. अशा वेळेला रवी हा माध्यम आपण पकडला, कारण का रवीची जोपर्यंत साथ मिळत नाही त्या बिंदूला, हो तोपर्यंत आपल्या कार्याचा विकास होत नाही, हो बरोबर आहे. हो बर, आता त्या दरम्यान जेव्हा ही आपण भावमध्य जेव्हा विचार करतो, भाव साधनाच्या अनुसरून, हा त्यावेळेला तुम्हाला तारखेशी संबंध जोडायचा असेल हा, तर ह्या गणिताचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. बरं, त्यानंतर हो, सेकंड ऑप्शन असं आहे, आपण इथे विकासाचाच विचार करणार आहोत, अधोगतीचा नाही. नाही. हो तर तिथे गुरुचं जे काही भ्रमण आहे, तर हा, मॅडम तुम्हाला माहिती आहे की गुरुला अतिरिक्त दृष्टी आहे. हो आता त्या अतिरिक्त दृष्टीमध्ये आता गुरु मिथुनेला आलेला आहे. आलाय आलाय. हो हा. पण त्याचा कर्केशी संबंध नाहीये, हो, आत्ता नाहीये. बरोबर, पण पुढे येणार आहे, येणार आहे. हो, बरोबर आहे ना. हो ऑक्टोबर मध्ये अतिसारी गतीने येतोय तो. हा, मग हो, त्यावेळेला वृश्चिकेशी पण संबंध येईल, येईल. मीनेशी सुद्धा येईल आणि हो, कर्केशी सुद्धा येईल. बरोबर. मग गुरुला आपण जर विचार केला तर तो मंदगतीचा ग्रह आहे, हो, बरोबर. हो बरोबर. आता हा मंदगतीचा ग्रह असल्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला जर नशीब चांगलं असेल हा तर त्या गुरु ग्रहाची, मी गुरु म्हणणार ना, मी गुरु ग्रह म्हणेन, हा त्या गुरु ग्रहाची साथ तुम्हाला उपलब्ध जर झाली हा, तर त्यावेळेला कार्यसिद्धी प्राप्त होते. हो, कारण उपलब्धता करून देणारा गुरुग्रहच आहे. यस. हो मग आता मॅडमने प्रश्न विचारला षष्ठ स्थानाबद्दल, नोकरी. हो हो आता जर त्याच्याच लिंकने आपण जर विचार केला तर कर्म, हो आणि तो दशम स्थान आपण जर बघितलं तर मीन रास आहे, बरोबर हो हो नाही का. होय. हो आता सर. जर मीन रास तिथे येत असेल
तर मीन राशीच्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाव मध्य 12-36 आहे, हो 12-36 आहे. बरोबर आहे की नाही? होय. हो तर 12-36 आहे, तर त्या ठिकाणी जर समजा गुरु आहे हा 2 अंशाचा आहे हो हो मूळ मूळ पत्रिकेतला. कुंडली, हो 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 नाही का? होय. मग हो आता 12-36च्या वेळेला त्या ठिकाणी जर समजा त्या मीन राशीमध्ये किंवा कर्क राशीमध्ये, हा आता कर्केला येईल ना गुरु पुढच्या वर्षी, हो येईल येईल. हो मग त्यावेळेला सुद्धा तुम्हाला 12 अंश चालण्यासाठी गुरुला किती वेळ, त्याची स्थिती कशी असेल? हा तर जेव्हा गुरु कर्केला असेल तो अतिचारी असेल, हो होय. बरोबर आहे? बरोबर. त्याच्या गतीवरती निरीक्षण ठेवून हा तिकडे तुम्ही मीन राशीचा फलादेश देऊ शकता, कर्केचा बर देऊ शकता आणि वृश्चिकेचा पण देऊ शकता. देऊ शकतो. हा म्हणजे रवी आणि गुरु हा. हे 2 ग्रह आपल्याला आदान कुंडलीमध्ये उपयोगात आणायचे आहेत, बरोबर. बरोबर आहे? हो सर. शुक्र बुध हे सरळ तिथे जात असणारच, त्यात काय वाद नाही, त्याच्यासोबत असणार ना जवळपास. हो असणारच. हो मग ते कधी वक्री असतील, कधी मार्गी असतील, हो असंही असू शकेल, नाही का? हो हो. सर. हा. आता त्यामध्ये चंद्र सुद्धा समावेश चंद्राचा होतो. आता चंद्राचा समावेश होण्यासाठी हं. ज्या वेळेला 16 अंशाला सूर्य असेल, तो 16 अंशाला चंद्र चंद्र सुद्धा येणारच आहे, येणारच आहे. पण त्यावेळेला रवी तिथे 16 अंशाचा असेल का, हा प्रश्न आहे. बरोबर. कारण चंद्र फास्ट मुवमेंट आहे, हो सूर्य त्याच्यापेक्षा मंद आहे. मग चंद्र कदाचित अगोदर निघून गेला असेल आणि मागून रवी येत असेल. हो असंही हे होऊ शकतं. हा, तर हे गणित कसं आहे, जर तुम्ही थोडस शोध लावलात किंवा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुम्हाला असं आढळेल की चंद्र वृश्चिक राशीमध्ये हा प्रत्येक महिन्याला येणार आहे, येणार आहे. हो हो हा. पण रवी प्रत्येक वर्षाला येणार आहे. हो. हो तर ज्या वेळेला तुम्ही मॅडमने आता षष्ठ स्थानाचा प्रश्न विचारला, तर यथा कदाचित मॅडमने पंचम स्थानाचा विचारला असता, तर आपण पंचम स्थानाकडे कॉन्सन्ट्रेट केलं असतं, हो नाही का? होय. हो मग षष्ठ स्थानाचा जो भाग आहे तिथे फर्स्ट वृश्चिकेचाच विचार करायचा आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला कर्केचा विचार करायचा आहे. तर अगोदर येणारी रास कोणती आहे? कर्क, बरोबर? हा. हो आणि आता जुलै महिना अगोदर येणार आहे. हो. हो जुलै येणार अगोदर. हा. मग जातकाला सल्ला देते वेळी जो लवकर येणारा असेल कालावधी त्याला तो सुचवायचा, अच्छा. बरोबर? हा. हो सर. म्हणजे मग इथे ऑगस्ट सर महिना 2-6-10चा विचार आपण करायला हवा का सर? नाही नाही वृषभ नाही, ऐका, नाही कन्या नाही नाही राशी. नाही, हा तुम्हाला तत्व जी आहेत हा कर्क, मीन आणि वृश्चिक ही हा तत्व आली ना. हो मॅडमने जलतत्व तत्वाच्या आलं. हो अनुसरून प्रश्न विचारला. हो हो ओके. आता 2 ऑगस्टच्या दरम्यान किंवा 3 ऑगस्टच्या दरम्यान सूर्य हा पर्टिक्युलर कर्क राशीतून 16 अंश 29 कला 25 कलेला स्पर्श भ्रमण होईल. करणार आहे. हो हा. आता त्याच्यामध्ये दिनमान कदाचित दिवस असेल, कदाचित रात्र असेल, हो पण जातकाला तुम्ही संदेश देऊ शकता की तुमचं जे काम आहे हा ते 2 ऑगस्ट ऑनवर्ड्स तुम्ही विचार करायला हवा. अच्छा बरोबर. आता इथपर्यंत सर्व लोकांना भूमिका कळली का? तर मी पुढे जातो. हो सर. नसेल कळली तर समजलं सर. विचार. कळलं सर. समजलं हो सर. सर. हो ठीक सर. आहे. हो सर. हो सर समजलं सर. हो कळलं सर. सर छान मी कळलं. जरा एक विचारू का याच्यात? हा विचार. आता आपण सेकंड ऑप्शन गुरुचा घेतला ना, आणि हा. गुरु या कुंडलीमध्ये दशम स्थानामध्ये मीन राशीत बसलेला आहे हो. आणि गुरु ग्रह 2 अंशावर आहेत. हम्म. तर आपण केव्हा सूर्याचा त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये विचार करणार
तेव्हा गुरुग्रहाचे अंश जिथे जेवढ्या अंशावर आहेत त्या हा. अंशावरच रवीचा विचार करायचा ना. नाही नाही नाही, ऐका, आपण भाव मध्यचा विचार पहिला करू. हा, अच्छा, कसं बाहुमध्ये असतं, बरोबर. हा हा, हा, आणि भाव मध्य मॅडम सांगतो तुम्हाला. भाव मध्य हा स्वयंप्रकाशित आहे. हा, भाव मध्य हा डिपेंडंट नाही आहे. हा, तसाच सूर्य सुद्धा स्वयंप्रकाशित आहे, हा, डिपेंडंट नाही. हा, याचा अर्थ पहिल्यांदा जो स्वयं आहे हा, त्याचा विचार केला पाहिजे. हा. हो, कळलं आता जर कळलं. आता जर समजा एखादा नवरा बघायला आपण गेलो, नवरा म्हणजे मुलीचा नवरा किंवा हा, आणखी वर वर, हा, आता तो बापाच्या कमाईवरती जगतोय का स्वतःच्या स्वयं? हा. तर प्राधान्य कोणाला देणार, स्वयंला का मुलाला वडिलांच्या? मुलाच्या देवा. मुलाला देणार ना. हम्म. मग तसा हा भाव जो आहे, आपण काय करतो, दुर्लक्ष करतो, भाव मध्ये कधी बघतच नाही. हा. मी अनेक वेळा भाव मध्ये शिकवलेला आहे. हो, बऱ्याच वेळा घेतल्यात आणि त्याच्यावरूनच आपण केलेलं आहे. हो, तर ही आकृती आहे, कळलं का मॅडम? होय होय, तर कळलं. त्याच्यामध्ये तर तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला तो शस्त्र चालत होता. आता इत्यादी मंडळी आहेत, त्यांनी हा जो काही विचार मी सांगितला तो त्यांना कुठपर्यंत कळला हे त्यांनी सांगावं. नसेल कळला तर मी पुन्हा सांगेन. नाही, छान कळला सर, व्यवस्थित एकदम क्लिअर कळलं. कळला सर, कळला. समजलं सर. सर, काही लोक कळतं? आता जॉईन करतायत मीटिंग, तर त्यांना घेऊ का आतमध्ये? हा, घेतोय मी, राहू द्या. गेलेले आहेत ते आले गेले, अच्छा, बरं. ते थांबवून त्यांचं नेट गेल्यामुळे गेलं. बर, म्हणजे आता आपल्याला विचार करते वेळी तुम्हाला आता ह्या अनेक कुंडल्या होणार आहेत, लक्षात घ्या. एकच नाही, स्थानं 12 आहेत. त्याच्यामध्ये जातक आपल्याकडे प्रश्न घेऊन ही आदान पद्धती आपण शिकत आहोत. दिस इज अ टाईप ऑफ सिस्टम. केसकर मॅडम, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? हा, म्यूट होते मी. हा, समजलंय सर. हे म्हणजे याचा रिलेव्हन्स नाही, कळलं नाही ते रवी ना खरं मग. कळलं, रवीचा मत आपण सांगेल जो मी. आधार मत घेतलाय, विचार, मी मत विचारलंय. नाही आवडलंय ते, म्हणजे पटतंय ते. हा. कारण आपण आदान कुंडलीत पण रवीच्या अंश जास्ती महत्व देतो. हं. त्याचप्रमाणे आपण इथेही आता ज्या स्थानासंबंधी प्रश्न आहे, इथे जी रास आहे त्याच्यामध्ये रवीचं भ्रमण त्या भावमध्याच्या अंशावरती आपण म्हणजे कन्सिडर करतो आणि त्याच्या त्रिकोणातल्या राशींमधल्या पण भावमध्यांचा विचार आपण करतोय. Yes. तसंच गुरुचाही विचार करतो, कारण गुरु पण तसंच महत्वाचा ग्रह आहे या रवीच्या बरोबरच, भाग्यदाता आणि Yes. सगळं देणारा म्हणून शुभग्रह. Yes. हा, सर, मी एक विचारू? बोला ना. आपण इथे षष्ठशाचा विचार नाही करायचा? करायचा, षष्ठाधिपती नाही करायचा. षष्ठाधिपती पहिला. मग परत सांगतो मी तुम्हाला मॅडम, हा, आपण वारंवार सांगतो की स्वयंप्रकाशित कोण आहे? भाव मध्य, बस. त्याचाच विचार करायचा. हो, ठीक आहे. आता म्हणजे षष्ठाधिपती कधी येणार आहे, हा, पण तो स्वयंप्रकाशित नाहीये. बरोबर आहे सर, आलं बस. लक्षात सर. आता जर कदाचित षष्ठामध्येच मंगळ असता आणि मॅडमने प्रश्न विचारला असता, हा, तर तुम्हाला मंगळाचा विचार करता आला असता. ऑप्शन आहे तो. अच्छा, दॅट इज ऑप्शन. दॅट इज ऑप्शन. कंपल्सरी नाही. हा, कंपल्सरी नाही म्हणजे. नाही. ओके सर, थँक्यू सर, कळलं. सर, याच हा. ठिकाणी समजा षष्ठामध्ये राहू किंवा केतू किंवा काय हर्षल नेपच्यून अशा प्रकारचे ग्रह असते, तर त्याचा विचार करायचा का? हो, करायचं ना, का नाही करायचं, करायचं. म्हणून मी प्रश्न विचारायला तुम्हालाच सांगितलं. मी माझ्या हे असं बघा, हे बघा, ते बघा, तो कुठे पडलाय, हा कुठे पडलाय,
असं मी कधी बोललोय का? नाही ही नाही, पण कुठे तुम्ही पडली आहे, म्हणता ती ना कुठे नेहमी पडली की नाही, ही कुठे राहू पडली आहे, ती कुठे पडली आहे, असं बोलतो. नाही. मग का का बोलत नाही? नाही नाही, राहूचा विचार करायचा का अशा ठिकाणी असेल तर हा, मी म्हणतो ना, मी काय म्हटलं, करायचाच मॅडम, करायचा. ओके ओके. करायचं. वाय नॉट, करायचं. नाही, पण तुम्ही काही कुंडलीत म्हणत होते ना की राहू केतू धरायचे नाहीत. ऐका 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 2 मिनिटं. मी कसं सांगितलं स्पष्टीकरण. आपण पहिल्यांदा भाव मध्य जो आहे आणि त्या भाव मध्याला त्याच बिंदूवरती जर राहू केतू आला असेल किंवा शनी आला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर सोडवता येणार नाही. अच्छा. हा. आता इथे आपण जर थोडक्यात जर पाहिलं तर आपण समजा राहूकडे गेलो तर राहू कुठे आहे? तर मघा नक्षत्रामध्ये 11 अंशाला, बरोबर आहे? हो तिथे मघा हो सर. नक्षत्राचा 14 अंशाचा म्हणजे तो पूर्वा फाल्गुनी मध्ये जातो, मघामध्ये येतच नाही. भाव मध्य हो, मघामध्ये येतच नाही. येतच नाही. हो बरोबर आहे सर. मग राहूचा प्रश्न येणार नाही. बस. जर तेव्हा मग तुम्हाला हे राहूचा कळलं. हा हा, मघामध्ये येणार नाही, पण पूर्वा फाल्गुनी मध्ये येऊ शकतो का? पूर्वा फाल्गुनीमध्ये राहू नाहीच आहे तर कसं येणार मॅडम? अच्छा अच्छा, म्हणजे तो मध्येच आहे का? 11 अंशात मघामध्ये आहे ना राहू, आणि भाव मध्ये 14 आहे ना. हो हो, आलं लक्षात सॉरी, आलं 16 लक्षात. 16 सॉरी, 29. आलं लक्षात. हा, लक्षात येणं फार गरजेचं आहे मॅडम. मग आता इथे राहू जर समजा यदा कदाचित जर राहू सुद्धा पूर्वा फाल्गुनीमध्ये असता आणि भाव मध्ये सुद्धा पूर्वा फाल्गुनीमध्ये असता तर दुर्दैव आहे. Got it? हो सर, हो सर, हा, कळलं. हा. कारण कधी कधी आपल्याला नशीब ओळखण्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागतात. आणि ते प्रयत्न आपल्याला सुचले पाहिजेत की ही डिग्री अशी आहे, ह्या डिग्रीवरती इथे कार्य होणार नाहीये. सूर्य निश्चित त्या राहूच्या डिग्रीतून भ्रमण करणारच आहे, वाद नाही, वर्षातून एकदा जाणारच आहे. पण भावमध्य हा कम्प्लिटली क्लिअर आहे. बघा तुम्ही, भावमध्याला एकही ग्रह हो. तुम्हाला नाहीये, एकही आढळतोय. नाहीये, एकही नाही हो ग्रह. सर. हा. मग हे सुद्धा तपस्वी मॅडम आपल्याला पाहणं आवश्यक आहे. हो हो सर. आता जे शास्त्रींचे विद्यार्थी आहेत त्यांचं अभिनंदन. त्यांनी शास्त्री काय परीक्षा सर तुम्ही उत्तम. सारखं आम्हाला चिडवता सर. आता आता विषय असा आहे, भांडी घासावी पाहिजे म्हणून आणणार कुठून? सर त्यांना बर्थ डिटेल्स कुठे मिळणार त्यांचे आपल्याला? मग काही म्हणजे नॉनसेन्स प्रकार. हो पण ना. तुम्ही परीक्षेला बसलात म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. सर आम्ही हो हो, बसणारच आहे तुम्हाला सांगून. आणि यावर्षी नाही आता बसणार. आता विषय बघितला होता तर नक्कीच नाहीच बसणार. देशमुख मॅडमनी सांगितलंय ना तसं करायला पाहिजे. ज्या पुढच्या दिवशी वर्षाची तुम्ही विषय भांडी बघून घासाल बसा ना. त्या दिवसाची गोचारीची कुंडली मांडायची. बस त्या दिवशी आपण झालं ते. सगळ्याच असतो, स्वयंपाकी नसतो, मग मुलकरी नसतो, त्या असं दिवशीची हो. गोचरीची घ्यायची. म्हणजे आपलीच घ्यायची का? हो. आपलीच माझी गोचरीची घ्यायची ना. माझी बाई 4 दिवसापासून सुट्टीवरतीच आहे. 4 दिवसाच्या मग 4 घ्या. दिवसाची 4 कुंडली कुंडल्या मांडायची आणि मिळतील ती तुम्हाला. तीच घ्यायची ही गोचारीची. हो, 4 कुंडल्या मिळतील ना तुम्हाला. हो ना. सर मला एक विचारायचं आहे की हा. आता आपण ह्या गुरु 2 अंशावरती आहे आणि मीन राशीमध्ये 12-36 हे आलेलं आहे, भाव मध्ये आलेला हो आहे. हो हो हो.
मग आता गोचरीचा रवी जो येईल हा तर तो पहिले गुरुला भेटेल आणि मग भावमध्यावर बरोबर प्रस्थान करेल. तर बरोबर मग येस. आपण प्रिफरन्स कशाला द्यायचा अशा वेळेला? नाही आपण गुरुला भावमध्य नाही आपण भावमध्यावरती विकास आराखडा करतो. अच्छा, म्हणजे सर गुरुचा तिथे विचार भावारंभी नाही एखादा करायचा. ग्रह असेल तर तो काय फळ देतो सर? आता गुरु भावारंभी आहे की नाही? नाही मॅडम, गुरु मॅडम भावारंभी कुठे आहे? मग गुरु 2 अंशावर आहे ना? हा, आणि भावमध्य हे आहे ना. नाही, लग्नाच्या भावारंभी आहे. हो 12:36 आहे ना दशमाचा. गुरु दशमात आहे, हो त्याचा हो हो, भावारंभ 12:36. 12:36 आहे. हो हा हो हा, हो. 12:36 आहे. चला आता आपण भाव आरंभ पण एकदा सोक्ष मोक्ष करून टाकूया. हा सर, जरा कारण ते थोडस हम्म. कन्फ्युजिंग आहे सर. भाव आरंभी असा त्याचा उच्चार केला जातो. आता मला सांगा मॅडम, जर समजा गुरु हा 2 अंशावरती आहे हे नक्की हो बरोबर हो आहे. हो हो सर. हो बर, आता त्यासोबत तुम्ही जर पाहिलं तर रवी किती अंशावरती आहे? तो 27 अंशावरती आहे. हो हो सर. हो सर. हो सर. मग हो सर. आता त्या ठिकाणी हा गुरु नुकताच आलाय का येऊन परत थांबलाय? हो, आलाय. म्हणजे 2 अंशावर आहे, म्हणजे आलेला आहे नुकताच. नाही नुकताच असं आलेला नाही. आहे सर. आता बघा कसं असतं मॅडम, की मीन राशीला जेव्हा एखादा ग्रह येतो, हा सर. आता जसं शनी आलं बरोबर आहे, हो 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 सर. तर सूर्य कुठे होता? तर सूर्य कुंभ राशीमध्ये होता हो हो आणि मग मीन राशीमध्ये आला. हो आता सर. इथे जन्माच्या वेळेला सूर्य वृषभ राशीमध्ये आहे आणि गुरु मीन राशीमध्ये आहे. मीन राशीमध्ये, हो बरोबर. आता त्याच्यावरती सुद्धा राशी प्रवेश हा अकॉर्डिंग टू राशी निश्चित केला जातो. कळलं हो सर. ओके. हो सर. मॅडम? हो सर, समजलं सर. हा, म्हणून त्या ठिकाणी तो मग आता भाव शेवटला 29 अंशाला तिथे बुध आहे. मग काय म्हणाल तुम्ही? हो काय तो बुध मग त्याला 29 भाव 21 अंत वर आहे. म्हणाल का? नाही भाव सर, अंत? नाही, भावारंभी असं बऱ्याच वेळेला उल्लेख केला जातो, हो, म्हणून सर ते मला शंका आली त्यांच्याकडे म्हणून विचारलं सर मी. विचारलं बरं झालं तुम्ही. त्यांच्याकडे शिकवायला काही मटेरियल नाही, मग ते काय करतात, हा भावारंभी आहे. मला एक सांगा मॅडम, मीन हा राशीला सर. कर्क नवमाशामध्ये गुरु उच्चीचा होतो. हो सर. हो हो बरोबर आहे. तो उच्च फलादेश देईल, तो तुम्ही हा हा किती छान छान नवमाशामध्ये गुरु उच्चीचा झालाय असं म्हणणार की नाही? हो नक्कीच. मग का 2 अंशाला प्राधान्य देणार? नाही नाही, उच्चीचं झालं त्याला प्राधान्य देणार सर. म्हणजे याचा अर्थ 2 अंश फेल. हो हो बरोबर आहे. म्हणजे त्याचा काही विचार करण्यात अर्थ नाहीये. बरोबर आहे. कुठलाही ग्रह जेव्हा येतो तो काहीतरी कला विकला काही तास भोगतो ना, हो नक्कीच. हो असं सर. आहे. बरोबर आहे सर. समजलं सर. छान, थँक्यू सर. दुसरी गोष्ट की मीन राशी ही त्रिपाद नक्षत्राच्या एक चरण आहे, हो बाकी सगळे हो चतुष्पाद आहेत. हो हो, दोन्ही बाकीचे दोन्ही. असं आहे. बरं ठीक आहे. एनिवे, हळदणकर मॅडम, हो सर. तुमचा प्रश्न भावमध्येला जो विचारला होता तो प्रश्न संपुष्टात आला, तुम्हाला कळलं? हो हो सर, व्यवस्थित कळलं. उत्तर मिळालं? होय होय सर. बरं, आता कोणीतरी दुसऱ्या स्थानाचा प्रश्न विचारा. तर आता हे जातकाचा जन्म 98 सालचा आहे, हो हो की नाही? म्हणजे समजा लग्नाचा पण प्रश्न असू शकतो, हो, अवश्य विवाहाचा. हा अवश्य मग त्याच्याबद्दल. अवश्य. आता जातकाचं वय 88च्या दरम्यान जर आपण बघितलं तर किती 98चा वर्षा? जन्म आहे. 98चा जन्म आहे. 98चा आहे सर. हा, मग 27 किती वर्षाचा असू शकेल? 27. 27. हो लग्न योग्य 27. वय आहे की नाही? हो हो सर, आहे ना. आहे ना, म्हणूनच विचार. बरोबर आहे. हो सर. आता त्यावेळेला तुम्हाला फर्स्ट जो भाग आहे तो 7th हाऊस आहे, हो म्हणजे धनु. बरोबर आहे. हो, धनुराज. हो त्यानंतर
धनुराशीचा अधिपती हा मीन राशीत आहे, हो स्वराशीच आहे. बरोबर आहे. हो पुन्हा आपल्याला त्या मीन राशीकडे गेलो तर त्या ठिकाणी तो मीन राशीचा भावमध्य जो आहे तो 12:36 आहे. हो होय 12:36 आहे. बरोबर आहे. नाही का? होय हो हो आता सर. 12:36 जर आपण विचार केला, नाही का, तर हा त्या हो ठिकाणी 28 तारीख येते का बघा, कुलकर्णी मॅडम. 27, 28. म्हणजे रवी का सर? हा हो मीन 27, राशीला आहे ना सर? 15 आणि हा 12, 27. 27, 28 तारीख. हो 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 सर. सर, हो. जानेवारी हो आता 27, 28 15ला तारीख जी जर आहे बदललं तर हा, हा, 27. ती मार्च महिन्याची आहे. हो सर, मार्च हो, महिन्यात. हो मार्च. मीन राशीत मार्च महिन्यात. Yes. मग तुम्हाला जातकाला सांगायचं आहे की सप्तमाधिपती ज्या राशीत बसलाय ती 27 मार्च आहे. धनुराशी ही 18 अंशाची आहे. त्या ठिकाणी धनुराशीमध्ये ग्रह जेव्हा रवी प्रवेश करतो त्या दरम्यान साधारणतः जर तुम्ही बघितलं तर जानेवारी महिन्याच्या पुढे जाऊन तुम्ही किंवा फेब्रुवारी महिन्याच्या याच्यामध्ये तुम्हाला 3 तारीख येते का? हो सर, 3, 4. येणार 3, 4. हो हो, 3, 4 नक्की. म्हणजे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत मॅडम. ज्या राशीमध्ये गुरु आहे कारण तो सप्तमाधिपती आहे, हो बरोबर आहे. हम्म. हो सर बरोबर हो आहे. आणि आता थोडासा जर आपण दाखला घेतला, थोडस पुढे जाऊन सांगतो की ज्या लोकांचं मिथुन लग्न असेल आणि यांचा गुरु ज्या राशीत असेल तर त्यांचा जो विवाह आहे तो त्या दरम्यान फेब्रुवारी महिन्यात झालेला आहे का किंवा ठरलेला आहे का? हो सर, माझं मिथुन लग्न आहे, डिसेंबर मध्ये झाला विवाह. म्हणजे परफेक्शन येतं. नोव्हेंबर सर, माझ्या मुलीचं पण हो मिथुन सर, हो. लग्न आहे. तिचं हा गुरु वृषभ राशीत आहे, पण तिचं लग्न नोव्हेंबर मध्ये झालंय. म्हणजे तिथे नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारीख नंतर 9 तारखेला सर. 9. मग धनुचा येतो, याला येतो ना, तुळेला येणार. 9 नोव्हेंबर. 9 काय ना, नोव्हेंबर आहे ना. नोव्हेंबर आहे सर. म्हणजे 9 रवी नोव्हेंबर मकर आहे नाही. तुळेला. हा तुळेला, हो तुळेला बरोबर आहे. हा सर, मी सांगू हा, का? बोला बोला. माझ्या मिस्टरांचं मिथून लग्न आहे हम्म. आणि आमचं साखरपुडा फेब्रुवारीत झाला, म्हणजे लग्न ठरलं तेव्हा, लग्न हा नंतर झालं जुलैत. म्हणजे काही जे ठरलं, हा म्हणजे घटना घडली. हा हा म्हणजे तुम्हाला रेफरन्स मिळाला पाहिजे, लक्षात घ्या. हो. नाही तर म्हणजे हवेत गप्पा मारायच्या नाही. ही कुठे पडली आहे, ती कुठे पडली आहे. कवटेकर मॅडम. हो सर बरोबर आहे सर. नाही सर, तुम्ही अगदी योग्य सांगता सर सगळं. थँक्यू सर. म्हणजे म्हणजे लग्न ठरू कारणासही शकतं तेव्हा. व्यवस्थित सांगता सर, पटेल अशी हे सांगता. लॉजिकल. हा उगीच काहीतरी नाही. नाही मी पटतोय ना मॅडम. येस. हो सर नक्कीच. जर पटलं नाही तर मग मनुष्य आपल्या क्लासला येईल कसा? नाही ना सर, 100 दरवेळेला फुल होतो आकडा, म्हणजे विचार करा ना सर. पटल्याशिवाय येतात का एवढे सगळे? मग आता आपण विषय केला सप्तम स्थाना संदर्भातला, हो नाही का? हो मग त्या सर, एक ठिकाणी बोलू का? हा बोला मॅडम. सर, आता आपण तर भावमध्याचाच विचार करतोय, पण हा आपलं म्हणजे नेहमीप्रमाणे पण पाहिलं ना, जसं तुम्ही शिकवता नेहमी, तर आता मिथुनेत गुरु आलाय तो सप्तमाला पाहतोय आणि मिनेत शनी आलाय तोही सप्तमाला पाहतोय, म्हणजे अशा दृष्टीने सुद्धा विवाहाला पूरक असं वातावरण येस आहे. येस येस येस. हो सर. हम्म. हा अभ्यास आहे. आता आणि बघूया सर तुमची नोकरी बदल असेल तर सर, समजा नोकरीबद्दल नोकरी अपेक्षित एक आहे, सोडून अपेक्षित आहे का?
तर नोकरी शेवटी षष्ठ स्थानाकडेच जायचं आहे तुम्हाला. हा, समजा बदल करायचा आहे नोकरीमध्ये. हे सांगतो काय, शेवटी आपण षष्ठ स्थान वाचलेलं आहे या हो कुंडलीवरती. हो केसचा पण निकाल कधी लागेल? नोकरीतून हा बोला. हो नोकरीतून आपल्याला परदेश गमन बघायचं असेल तर आपण 12 स्थान, नवम स्थानाकडे जाऊ. 12 स्थान, 9 स्थान. हो मग 12 स्थानामध्ये इथे येणारी राशी वृषभ आहे. हो कळलं? हो हो सर. मग त्याच्यामध्ये आता बघा, वृषभ आली की कन्या आली आणि मकर आली, हम्म. हो नाही का? पृथ्वी हो तत्वाच्या. हो हो सर. तो त्रिकोण बघायचा. हो, प्रश्नच नाही ना. आपल्या तत्वाला विचार सोडायचंच नाही विचार. म्हणजे ज्योतिषामधली जी काही स्थिती आहे त्या स्थितीला आपल्याला रिप्लाय करायचा आहे. तर खूपदा प्रश्न असतात विजा मिळेल केव्हा मिळेल. हो, विजा असेल तर डॉक्युमेंट्स आहे ना, बुधाकडे जायला. बुधाकडे. हो, आणि मग तृतीय भावचं पाहायचं का? तृतीय भाव मध्ये नाही, तुमचा बुध कुठे आहे त्या भावाची किंमत आहे. अच्छा, बुध ज्या स्थानात असेल त्या भावाचा भाव मध्ये पाहायचा. हो, आणि त्याच्या ज्या 2 राशी आहेत, मिथुन आणि कन्या. बरोबर. पण सर विसा वगैरे सगळं डॉक्युमेंटेशन, सगळं डॉक्युमेंट्स वगैरे पण ऑल तृतीय काइंड भाव. हा, ऑल नाही, असं नाही. बुध तृतीय हा स्थानावरनं बघतो कारक ना. ग्रह आहे. हो, बुध कारक ग्रह आहे. हो, जानकी मॅडम, तुमचं काय मत आहे? बरोबर आहे सर. हॅलो. हा बोल. बरोबर आहे म्हणजे ठीक आहे. माझं पण डिसेंबर. नेक्स्ट. तुझं पण डिसेंबरला ना? मी विजाचे डॉक्युमेंट्स म्हटलं डिसेंबर मध्ये झाले. विजा गेला तू केला विजा? आणि पासपोर्ट झालेलं डॉक्युमेंटेशन तेव्हा पहिल्यांदा केलेलं, तर तेव्हा पण अच्छा, मला वाटलं तू कुठे निघाली, सगळे जाऊन आले आता, तू कुठे निघाली? नाही पासपोर्ट काढला तर तेव्हा. अच्छा अच्छा, ओके. मग ते पत्रिकेला टॅली होतं का? हो हो हो. धनु राशीत म्हणजे रवी आल्यानंतर मग सगळे झाले. मग टॅली होतं का? हो होतं. धन्यवाद. बरं, आता एक एक स्थान घ्या. प्रश्न विचारणं हरकत नाही. प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक ग्रहाकडे सोपवलेला आहे. तर आता घरासंबंधित समजा घर होईल किंवा काही स्वतःच असा प्रश्न आता असेल घर तर. कधी होण्याची शक्यता आहे. आता पहिली हो. गोष्ट म्हणजे तुमच्याकडे समजा मी आलो, मला घर घ्यायचं आहे हम्म. आणि मी सांगेन कवटेकर मॅडम मला घर घ्यायचं आहे. हो. पहिला तुम्ही सांगायचं पैसे किती आहेत. अच्छा. हो बरोबर आहे. कळलं का? नाही सर, आता नोकरी चांगली असेल लोन वगैरे मिळू शकतं ना. नाही, काय वाटेवर पैसे आहेत हा. का? हा काही समजा आहेत. इंद्रायणीमध्ये घर घ्यायचंय, इंद्रायणीमध्ये घर घ्यायचंय. आता 27-28व्या वर्षी कुठे असणार आहे तेवढे पैसे तर. हो की मला नाही? तेच म्हणायचं आहे. आता तो प्रश्न बघताय. हा. मग तोच तर प्रश्न, महत्वाचा भाग तो आहे. तू उद्या तो सांगेल मला मर्सिडीज घ्यायची आहे, पैसे आहेत का? पण सर 27-28व्या वर्षी हल्ली आयटीचे सगळे जण मुलं बुक करतात, घेतात ना खरं सर. हो घेतात, बरोबर आहे, मी कुठं नाही म्हणतो. पैशाचं नियोजन आहे का? अच्छा. पहिलं आमच्या मुंबईमध्ये त्याकडे टू लेट जायचं. म्हणून बोर्ड लागायचे. आता लागतात का? नाही लागत. सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. एखादा मनुष्य म्हणेल मला लग्न करायचं आहे, हा ठीक आहे. तो नोकरी आहे का? नाही, मी नोकरी नाही, बेकार आहे. मला सांभाळणारी बायको पाहिजे. कोणतरी पाहिजे. असं कसं होईल? सर असं बोलतात काही पुरुष की मला सांभाळणारी बायको पाहिजे. हो असतात ना, घर जावई होऊन राहायचंय. हे मूर्ख लोक आहेत. त्या दिवशी तर एक मनुष्य जत्रेमध्ये टॉवेल घेऊन बसला होता आणि सांगत होता भांडी घासीन, घर साफ करीन, झाडू मारीन, लुगडं धुईन, अरे पण वा. मला बायको द्या. अक्षरशः जत्रेमध्ये बसला होता. हा,
कसं आताच सांगितलं ना सर ह्यांनी मॅडम. हो पण जत्रेमध्ये. बरं ठीक आहे, चला प्रश्न आता कुठला कुठला या पत्रिकेबद्दल विचारा. आता मी विचारलं ना, घरासंबंधी घर कधी होईल. हा, घराला तुम्हाला एक तर चतुर्थ स्थानाकडे जायचंय, हो म्हणजे कन्या राशीकडे जायचं आहे, नाही का? हो मग कन्या राशीमध्ये 12-36 रास आहे. हो सर. 12-36. 12-36 आहे ना? होय. जर हो मीन, हा हो सर, 12-36च आहे. 12-36 आहे मीन सर आणि कन्याला. कन्या समोरच ना. 12-36 आहे बरोबर. आता इथे लक्षात द्या, एकदम एकदम कॉन्फिडन्स सांगतो तुम्हाला मी. 12-36 कन्या आणि 12-36 मीन. का? अरे समोरच्या आहेत ना सर. समोरासमोर आहे ना सर. नाही, वसंत संपात बिंदू आहे. अच्छा. हा आणि चित्रा ऐनांश आहे. हा, मीनेचा वसंत संपात बिंदू आणि कन्येचा चित्रा मायनांश. हा. ओके सर. हो सर, समज. ही सायंटिफिक माहिती तुम्हाला हवी. शास्त्री परीक्षेसाठी उपयोगी माहिती सर. आता काय माहिती नाही शास्त्री काय की काय. आपल्या ह्या मॅडम सांगतील. काय नाव आहे त्यांचं? पोद्दार. सुजाता. नाही, पोद्दार मॅडम मास्टर आहेत. तर मास्तरांकडे दुसरी मुलगी आली ना सर, त्यांची पहिली मुलगी आली ना पुण्यामध्ये. कोणाची आली? अग्निहोत्री मॅडम त्यांच्या क्लासची आली ना सर. तर तुमचे मॅडम आहेत. बर, आता चतुर्थ स्थान कन्या रास घेतली आपण. हो मग कन्या रास 12-36 आहे. एकदा राशी प्रवेश तुमचा कन्फर्म झालं की नाही, तर तुम्हाला अतिशय सोपं जाईल. कन्या राशीमध्ये 15 सप्टेंबरला ग्रह येतो 12 अंश, म्हणजे 27 सप्टेंबर हा विचार करायचा. हो हो सर. हो सर. बरं, आता याच्यामध्ये तिसरा मुद्दा असा आहे की कुठली गोष्ट जेव्हा अरायवलला असते त्याच्या अगोदर आपल्याला संकेत मिळतात. आपलं मन सांगतं अशा वेळेला अशी गोष्ट होईल. हो सर, आपोआप घडून येतात आणि त्या गोष्टी. हा एक भाग आहे त्याच्यामध्ये की आपल्याला जाणीव होते की नाही या वेळेला हे काम होण्याची शक्यता आहे. आता चतुर्थातला जो भाग आहे, मॅडमने विचारला प्रश्न, जातकाचं वय फार महत्वाचं आहे. मॅडम म्हणाले IT मध्ये आहे. आता ही मुलगी जर समजा IT मध्ये नसेल आणि 1-2 हजार रुपये पगारावरती काम करत असेल, तर मग त्यात मग घराचा विचारच नाही करणार ना. नाही, मग ते पण घर भाड्याने घेऊ का? अच्छा. हो, आता लग्न नाही. ठरलंय तर भाड्याने घर घेऊ का असं पण होईल. हा, असं होईल होईल ना. नाही का? असं हो. सगळ्यांना घर कुठे असतं? सर मग भाड्याच्या घरासाठी सुद्धा चतुर्थ स्थानच पाहायचं. हो, प्रश्नच नाही ना. हा, तुम्ही निद्रा कुठे घेणार आहात? अच्छा. 3 टायर मध्ये का 2 टायर मध्ये? हा, भाडा घरात ना, तो घरच आहे ना शेवटी, ते वास्तव आहे, छत आहे, हो सर, बरोबर आहे. नाही का? आता आपण असा करूया की माझ्या भावाला काही त्रास आहे, तो जाईल का? तर त्यावेळेला तुम्हाला इथे सिंह राशीकडे गेलं पाहिजे. 14-33 बरोबर आहे. हो सर. होय. हो सर. 14-33 वर. म्हणजे त्या ठिकाणी बरोबर तुम्हाला 2 सप्टेंबरच्या दरम्यान विचार करायला हवा. बघा शिंदे मॅडम, 2 सप्टेंबर बरोबर आहे का? हो सर.
1-2 हो सर. सप्टेंबर आहे. हो. ते 2 हा. 1-2 1ला 14:36 आहे. हो. 14:33ला त्या ठिकाणी तुम्हाला सॉरी 12:36ला तुम्हाला हे मिळतं. म्हणजे 12:36 आणि 43 आहे, 12:37 पकडूया आपण. तर 14:33 आहे ना सिंहरात. तर हा सिंहराज 14:33 14:33 आहे सर. 14:33 हा. मग 14:33ला तुम्ही हे करा. 2 तारीख येते, 1 तारीख येते. हो सर. 1-2 तारीख. हो. हा बरं. त्याच्यानंतर जातकाला पत्रिका सांगते वेळी किंवा ज्योतिष सांगते वेळी काय सांगायचं ते मी तुम्हाला आज सांगतो. आता समजा बऱ्याच पत्रिका येतात, लोक आम्हाला फोनवरती विचारतात हे आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर त्या भावमध्येला गेलात, हो या महिन्यामध्ये साधारणतः बिफोर 8 डेज टाइम दिला तुम्ही, तर त्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. बिफोर 8 डेज म्हणजे त्या दरम्यान जातक हा थोडासा आशादायक राहतो. म्हणजे बिफोर काय सांगितलं सर तुम्ही? बिफोर 8 days. 8 डेज. अच्छा, 8 दिवस आधीच. हा म्हणजे एक आशा, कुठल्याही हा. गोष्टीला एक आशा हो बरोबर आहे. विमानतळावरती एक्सेप्टेड ना, ऍक्युरेट नसते, एक्सेप्टेड. थँक्यू सर. नाही सर. थँक्यू नाही मॅडम, यू आर रिस्पेक्टेड. बोला सर, अजून एक विचारू. हा बोला. आता आपण पहिला प्रश्न घेतला तो नोकरी संबंधात घेतला, पण समजा एखाद्याचा बिझनेस असेल हो आणि बिझनेस संबंधी काही मंदी आलेली आहे, ती मंदी जाऊन आपला पुन्हा पूर्ववत हे व्यवसाय कसा येईल असं बघायचं असेल, तेव्हा पण आपल्याला दशम स्थान बिझनेसचं म्हणून घेतलं. हो हो. तर दशम षष्ठ आता ह्या कुंडलीप्रमाणे पुन्हा मीन. हो तुम्ही गेलात तरी चालेल, तिथे इट इज परमिटेड. हा म्हणजे मीन It is कर्क आणि हे असं घ्यायचं. आणि मग Yes. आता समजा आता हा महिना मे महिना आहे, तर मे महिन्यानंतर येणारा लगतचा जो हे आहे तिथला गुरु जाणारा धरून आपल्याला तारीख देता येईल भावमध्ये. येस. ओके. आता कसं आहे मॅडम की ज्यावेळेला आपण एखादी पत्रिका वाचन करतो, तर हा सगळा जो भाग आहे तो आपण भावमध्येच्या अनुसरून आपण जो ट्रायंगल बनवतो, शेवटी राशी 12 आहेत आणि ट्रायंगल म्हणजे 3 आहे. म्हणजे मोक्ष त्रिकोण आहे, धन त्रिकोण आहे, काम त्रिकोण आहे, धर्म त्रिकोण आहे, नाही का? हो. असा तो त्रिकोणच आहे. मग शेवटी तुम्हाला आधार घेताना पर्टिक्युलर आपण फक्त काय बघितलं की मीन राज जिथे आले तिथे ते अंश कमी झाले आणि तो वसंत संपात बिंदू तिकडे आहे, नाही का? होय. म्हणून कधी कधी तुम्हाला खगोल जे आहे ना ते परिपक्व पाहिजे. आता खगोलाचा मी क्लास घेणार आहे एक दिवस, आता कधी मूड आला, जसा आज हा घेतला तसा घेईन. तर एखाद्याने विचारलं की मी कर्जातून कधी मुक्त होईल, मग 6 आणि 6 आता कर्जातून मुक्त व्हायला तुम्ही कर्ज माफी होणार आहे का? नाही. माफी कशी होईल? तो विचार नाही करायचा, तो फक्त मुक्त कधी होईल, पुन्हा पैसे देऊन कधी होतील. आता पैसे मिळतील का, पैसे मिळवतील सोय होईल का, हा हे पाहायचं आधी. हा सगळा प्रकार आहेच ना. तर बऱ्याच वर्षापूर्वी काय झालं, आमचं एक अधिवेशन होतं चेंबूरला, तर तिकडे बरेचसे लोक आले. तो मला फार प्रॉब्लेम आहे, फार प्रॉब्लेम आहे. म्हटलं सांगा तर काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तो नाही हो फार प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय झालं काय? तो काय आहे की आमच्या नळाला पाणीच येत नाही. मी म्हटलं आता हा म्युन्सिपालिटीचा प्रश्न आहे, माझा थोडा आहे. आणि चेंबूरला एम वॉर्ड आहे, तिथे जा घाटकोपरला आणि तिथे अर्ज कर की पाणी येत नाही, तो नळ साफ करून देईल तुला.
ज्योतिषाकडे असा प्रश्न घेऊन आला तर त्याला मी काय उत्तर देऊ? बरोबर आहे. तर तरी त्याला वाटत एक असेल विचारू वास्तूचा का मी काहीतरी दोष तुम्हाला आहे म्हणून. सर? काय म्हणता? एक विचारू का? हा बोला. ते आपण रवी भाव मध्यला स्पर्श करेल तो काळ बघतो आणि त्याच्या ट्रँगल मध्ये असणाऱ्या राशींमधून गुरुचं गोचर बघतो. म्हणजे ती जी राशी असेल त्या स्थानासंबंधित. मग गुरुच्या अंशाचा इथे काही विचार करायचा का? नाही, आता गुरुचा अंश तिथे जेव्हा स्पर्श करेल ना, तो अंश पाहिजेच. म्हणजे कुठलीही घटना जेव्हा घडते ना मॅडम, आयदर समजा वाईट किंवा चांगली, त्याच्यामध्ये मंदगतीचे ग्रह जे आहेत शनी आणि गुरु, हे दोन मंदगतीचे दिसणारे ग्रह आहेत. राहू केतू सुद्धा आहेच, ते सुद्धा संकट आणतात. मग त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलर त्या भावाला जेव्हा स्पर्श होईल त्या ग्रहांचा, त्याला काहीतरी उपस्थित होईल. मग त्यातून दुःख जाण्यासाठी जो ऍव्हरेज आहे तो 1 अंशाचा आहे. मग 1 अंश चालायला राहूला किती दिवस लागतात? 14 दिवस लागतात का? 15 दिवस लागतात का? 12 दिवस लागतात? असं हे आहे. असा विचार करायचा. कळलं का? हो सर. आता 54 दिवसाला साधारणतः 1 नवमास आहे, 15 ते 25. 38. 15-16 दिवसाचा तो एक काळ आहे. तो तिथे हे करणार असेल तर तुम्हाला तसं ते करता आलं पाहिजे. पण तरी सुद्धा गणित तुम्हाला स्ट्रॉंग पाहिजे. फलित करते मी. सर, हा बोला. आता हा नवम स्थानाचा जर आपल्याला प्रश्न बघायचा आहे तर वडिलांसाठी इथे केतू आहे, आता इथे भ्रमण करणार आहे राहू, तर ह्याचा आपण कसा हे काढायचा? नाही, नवम स्थान आणि वडीलचा काय संबंध आहे? वडिलांचं स्थान आहे ना, दशम. ते केपी वाला नाही, दशम स्थान वडिलांचं आहे. हा, पण नवम स्थानात समजा आता इथे राहू परिवर्तन होणार आहे आता, तर ते विचारू शकते का मी? आता बघा, जर समजा आता राहू मीन राशीमध्ये येणार, आता तो कुंभेत येईल. आता मीनेत आहे तो कुंभेत येईल. कुंभेत आला तर ह्या लग्नाला तिथे तो कसा येणार? तो मीनेतून कुंभेत येणार आहे, तो म्हणजे तो 29 असतात, मग 28 असतात, मग 27 असतात, नाही का? हो हो हो. हा, आता त्या दरम्यान जर समजा त्या ठिकाणी कुंभ राशीकडे तुमचा जर विचार केला तर कुंभ राशीमध्ये 14-33चा अंश आहे. तर 14-33च्या अंशाला तुम्हाला त्रास होईल. म्हणजे बराच वेळ लागेल त्याला. वेळ लागेल. पहिला एक मॅडम ठरवा की राहू एका अंशाला चालण्यासाठी किती अवधी घेतो. राहू 1 अंश चालण्यासाठी किती अवधी घेतो? 15 का दिवस? 15 दिवस. जे असेल ते, जे असेल ते. आता सिंपल कसं आहे मॅडम, बघा, एका नक्षत्रामध्ये राहू किती काळ राहतो त्याच्यातून त्याचं 4 डिव्हिजन करा. जर एक नक्षत्र 13° 20 कलेचं आहे, आता राहू 540 दिवस एका राशीमध्ये राहतो, हे कन्फर्म आहे, नाही का? मग 540 डिवायडेड बाय 30 करा. 18 सर. 18 ते 54. 18 त्रिक 54. 18. बरोबर आहे. 18 बरोबर आहे. 18 आपण लिहिलेलं होतं. म्हणजे 18 दिवस धरायचं का ते अंदाजाने? मग 18 दिवस तुम्हाला यू हॅव टू टेक केअर अबाउट नॉर्थ नोड. तिथे गोचरीचा राहू त्या पर्टिक्युलर अंशाला येईपर्यंत, कारण का की ज्या वेळेला जातकाचा जन्म झालाय त्या दरम्यान आकाशामध्ये भावमध्य असा होता. आता जर हाच प्रांत जर मुंबई असता मॅडम, वेळ तीच असते,
तरी सुद्धा भाव मध्य बदलला असता. अच्छा, भाव म्हणजे किती 4 अंशापर्यंत बदलेल ना? नाही, तो कितीही बदलेल पण बदलला असता एवढं नक्की. आता कुलकर्णी मॅडम, तुम्हाला भाव मध्ये शिकवलेला आहे ना काढायचा भाव साधनला? हो सर, शिकवलं पण त्याचा वापर करायला नाही शिकवलं सर. म्हणजे त्यांनी लिहून आणलं, तुम्हाला लिहून दिलं? तसंच, हो सर, जवळजवळ तसंच. ती एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हो सर, खूप इंटरेस्टिंग गोष्टी, एकच काय. लिहून घेऊन यायचं, फळ्यावर मांडायचं, परत लिहून घेऊन जा. म्हणजे विचारलं होतं पण मी, कारण गणिताची उत्सुकता मला खूप असे, त्यामुळे मी विचारलं होतं की हे काढलं तर ह्याचा वापर कसा करायचा. नाही, हे गणितच आहे, आपल्याला शिकलं पाहिजे, ते पेपरमध्ये येतं. हे उत्तर त्यावेळेला मिळालेलं आहे सर. हरकत नाही. मी जेव्हा हे याच्या आधी पण सर जेव्हा भावमध्यावरून वगैरे घेतले होते त्यावेळेला आणि आत्ताही सर, त्यावेळेस ह्या गोष्टी क्लिअर झाल्या की आपण नक्की हे कशासाठी वापरायचंय. हे तोपर्यंत काहीच कल्पना नव्हती सर त्याची. बरोबर आहे. नाही, आता भावमध्ये आपण का घेतो माहितीये का मॅडम? बघा, त्याची कारणं अशी आहेत की आपण षोडश वर्ग विचार करतो, षडवर्गाचा विचार करतो. भाव मध्ये जर आपल्याकडे प्रॉपर नसेल तर आपण ही षोडश वर्गकुंडल्या आपण बनवूच शकत नाही. नाही बनवू शकत. आणि त्याच आधारावरती आपण निर्यन मध्ये सगळे ग्रह जेव्हा आपण निर्यनचा विचार करतो, तर ते निर्यन सुद्धा षोडश वर्गामध्ये त्याचा वापर केला जातो. हो, कुंडल्या त्या फक्त बनवायच्या कशा षोडश वर्गाच्या सगळ्या ते शिकवलं, पण त्याचा कुठल्याही प्रकारचा वापर शिकवलेलाच नाही सर. म्हणजे फक्त गणित भाग शिकवून सोडून दिलं, त्याचा वापर तो कसा करायचा, काय करायचा, ह्यातली काहीही कसलीच आयडिया नाही दिली सर. आता ती त्यांची टेक्निक आहे सर. ते असंच आहे ना, सायन आणि निर्यन, ते पृथ्वी कललेली आहे थोडी आणि त्याच्यात आपला 4 अंशाचा फरक येतोय. आता आजचे ऐनांश आहेत ना मॅडम, ते 23-52 आहेत. म्हणजे 23 अंश पृथ्वीचा कल गेलेला आहे. 4 अंश नाही, 23 अंश. अच्छा. 23 अंश पृथ्वीचा कल गेलाय. म्हणून त्या ठिकाणी आपल्या ज्या तिथी आहेत ना, त्या सगळ्या तिथी चंद्र, सूर्य आणि वसंत संपात बिंदू. आता हे कसं ठरलं गेलं? आता जसं आंब्याचा सीझन आला तर आंबा हा खरा एप्रिल महिन्यानंतरच यायला लागला. कारण ते उष्णतेचं फळ आहे. जी काही रसाळ फळ आहेत तर ती परमेश्वराने त्याचं बीज रोवलं कधी, तो पण आधांचा एक भाग आहे. आणि तो निर्माण कधी झाला, मॅच्युअर खाण्यायोग्य. तो खाण्यायोग्य कधी होतो? ज्यावेळेला त्याच्यामध्ये रस येतो तेव्हा. जेव्हा रस नसेल तेव्हा आंब्याची कैरी बनवायची. कळलं? हो सर. असं आहे. पण त्याचा विचार रेवती आणि अश्विनी असा आहे ना सर? नाही, आता वसंत संपात बिंदू आणि तुमचे जे तुम्ही ऐनांश वापराल, जे ऐनांश प्रत्येकाने, जसं आता तुम्हाला वाटलं की तुमचे ऐनांश बनवायचे तर तुम्हाला हरकत नाहीये. तुम्ही एका 2 कलेचा फरक जसं कृष्णमूर्तींनी केला, त्यांचे ऐनांश बनवले. लहरीने केलं तर लहरींचे ऐनांश बनवले. अच्छा. असे 12-14 लोक आहेत की त्यांनी आपल्या ऐनांशाचा विचार केला. पण जे मुख्य ऐनांशाचा शोध जो आहे तो 100 आणि 440 असं काहीतरी गणित आहे ते, त्याच्यावरती ऐनांश निर्मिती झाली. पण ऐनांश हा निर्माण झाला याला 2000 वर्ष झाली. हो सर. असं आहे. बघा, आता हरकत नाही, आता 9 वाजून गेलेले आहेत. आणखी कोणाला काही बोलायचं असेल, आपण ह्या कुंडलीमध्ये तुम्हाला बेस जो आहे ग्रामरचा
तो कळला का? हो सर, खूप चांगला कळला. म्हणजे आदान कुंडली पटली का? होय, बिलकुल. खूप छान झाली सर आज, खूपच छान. आता शिंदे मॅडम लेक्चर देणार आहात ना तुम्ही? हो सर, हो. मागे हटू नका. नाही सर, त्यावेळी प्रॉब्लेम होता ना जरा. हा ठीक आहे, समजलो मी. पोद्दार मॅडमचं लेक्चर फार छान झालं. आता पोद्दार मॅडम काहीतरी कॉमेंट्स करतील, बोला. पोद्दार मॅडम. सर, तुम्ही जे मगाशी म्हटलात की म्हणजे आता एक एक्झाम्पल माझ्या माहितीमध्ये होतं की मिथून लग्नच आहे त्यांचं. हे काढा जरा मॅडम चार्ट. मिथून लग्न होतं त्यांचं आणि मिथून लग्नाला त्यांना कर्केतच गुरु आहे. तर कर्केत गुरु असताना साधारण तुम्ही जो पिरियड सांगितला, मला वाटतं फेब्रुवारी पण एक सांगितलं होतं, तर त्यांचं परफेक्ट फेब्रुवारीच्या दरम्यान लग्न झालेलं आहे. आणि काही गोष्टी घडायच्या आधी आपल्याला कल्पना येते, असं जे तुम्ही म्हटला, तर हे पण अगदी बरोबर आहे. म्हणजे काल मी जस्ट असं मी म्हंटल की खूप दिवस झाले मला दत्तगुरूंच्या मंदिरात जायचंय, म्हणजे मी त्यांना खूप मानते आणि तिथंच जवळपास म्हणजे एका ठिकाणी मला जायचंच होतं आणि मी तिथे पोहोचले आणि मला आरतीचा आवाज आला आणि आरतीचा आवाज आल्याबरोबर मी त्या दिशेने गेले आणि तिथे दत्तगुरू आणि सगळं स्वामींचे ते सगळं मंदिरामध्ये तिथे ते मूर्ती सगळेच ठेवलेले होते आणि मला आरती पण करायची संधी भेटली. म्हणजे जे तुमच्या मनात असतं इतक्या लवकर म्हणजे आपल्याला ही संधी भेटते, त्याचाच आनंद मला खूप झाला होता की ह्या सगळ्या गोष्टी घडतात अशा. बरोबर. बरं, आजच्या कार्यक्रमाबद्दल तुमचं मत काय आहे? सर, अतिशय छान झाला आजचा कार्यक्रम आणि जो सुरुवातीचा प्रश्न होता मॅडमचा वृश्चिकेच्या ह्याच्याबद्दल म्हणजे षष्ठस्थानाबद्दल आणि जॉबच्या संदर्भातला, तर हे जे तुम्ही म्हटलात की बरोबर आहे, कुठलाही प्रश्न विचारताना त्या जातकाचं वय काय, म्हणजे जर हीच तारीख जर 2018 असेल आणि आपण त्या व्यक्तीच्या लग्नाच्या बद्दलचा प्रश्न विचारतोय, तो तिथे व्हॅलिड नक्कीच नाहीये, तर ते पण पाहणं गरजेचं आहे. किंवा घरासंदर्भातला प्रश्न विचारतोय, हा मुद्दा पण तितकाच महत्वाचा आहे. आणि सर, तुम्ही जे रवीचे आता वेगळ्या पद्धतीने पाहिलं, पण हा मध्यबिंदू म्हणजे हा मध्यभाव बघून जेव्हा आपण रवीचं पण भ्रमण पाहतो, तर तेव्हा सर असे प्रॅक्टिकली मी एक जस्ट अभ्यास म्हणून मी असा प्रयत्न केला की त्यावेळेस त्या घटना घडल्यात का किंवा घडतात तर कुठल्या तारखेला, तर सर डेफिनेटली त्या घटना घडतात. म्हणजे आपण हे मला वाटतं सूर्यास्त बिंदू आणि हे सगळे गोष्टी शिकत असताना मी ते पाहत होते, तर मी ते असे प्रॅक्टिकली काही करून बघितले की जे जवळचे लोक आहेत आणि त्यांच्या बाबतीत त्या घटना घडल्या तर कुठल्या संदर्भातल्या घडल्या आणि केव्हा किती तारखेला, आणि हा नक्कीच म्हणजे हे प्रेडिक्शनसाठी खूप युजफुल ठरतं. थँक्यू सर, खूप छान झाला क्लास. थँक्यू. आणखी काय कुबल मॅडम, आणखी कोण काय बोलणार आहे? तुला ना कोणीतरी अजून. एक सेकंद बोलू का सर? हा बोला. ऍक्च्युली आजचा विषयाची सुरुवात करताना तुम्ही विषयच असा हे घेतला, ओपनिंगला घेतला की विकासाचा कालावधी कोणता. तर विकासाचा कालावधी असं म्हणताना प्रत्येकाच्या मनामध्ये माझं अमुक एक कार्य सिद्धीस कधी जाईल, मग त्या कार्याची दिशा वेगवेगळी असू शकते, पण ती दिशा शोधताना रवीला केंद्रस्थानी मानून तो भावमध्य सांधून त्यानुसार उत्तर देणं, हा अगदी अचूक वेध घेतल्यासारखं आजचं हे व्याख्यान झालं. त्यामुळे कोणताही प्रश्न जातकाचा असू दे, तो प्रश्न आपण भावमध्याचं टेबल काढल्यानंतर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि तुम्ही त्याच्यात अजून एक क्लू असा दिला की जो भावमध्याचा कालावधी येईल, रवी तिथून जेव्हा भ्रमण करणार आहे तेव्हा त्याच्या आधीपासून 8 दिवसाचं जर आपण टार्गेट दिलं तर जातकाला त्याचा चांगला अनुभव येईल आणि तो तयारीत सुद्धा राहील. तेव्हा ज्योतिषाच्या गाभ्यामध्ये अधिक अचूकतेकडे जायला आजच्या ह्याने खूप छान मदत केली. आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला तशाच मिळत गेल्यात, पण आतापर्यंत तुम्ही चटकन उत्तर देत होतात त्याचा गाभा आज सगळ्यांना उलगडला.
आणि खूप चांगल्या पद्धतीने आजचं व्याख्यान झालं. धन्यवाद सर. सर मी धन्यवाद. बोलू का? हा बोला ना. सर आजचा क्लास असा झाला की जसं भाव मध्य हा अशा प्रकारे काम करतो की जसं अर्जुनाने मासोळीच्या डोळ्यात बाण मारला तसा हा आधान बिंदू आहे, मध्यबिंदू आहे. बरोबर. त्याच्यावरती आपण पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करतो, नाही का? हो सर. हो सर. हो सर. फार छान उदाहरण दिलं. बर, आता कुबल मॅडम समारोप करा. हो करते शिंदे मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे का? बोला, कोणाला काय बोलायचं असेल तर. नमस्कार सर. नेहमीप्रमाणेच आपलं आता मागे पण आपण भावमध्यावरती सर्वतोभद्रच्या वेळी आणि नंतर अजून एक विषय घेतला त्यावेळी सुद्धा हे शिकवलं होतं. ते खूप छान शिकवलं होतं सर. आणि आज मीन आणि चित्रा त्याचा संदर्भ कसा लावायचा तो कळला. म्हणजे मिनेतला संपात बिंदू म्हणजे नवीन हा मुद्दा नव्याने कळला ऍक्च्युली आज. चित्रा ऐनांश आणि वसंत संपात बिंदूची सांगड घातली ते. आणि नेहमीप्रमाणे सुंदर लेक्चर झालं. म्हणजे प्रत्येक ज्या ज्या स्थानाविषयी प्रश्न असतील त्या त्या स्थानाचा भाव मध्य आणि त्याच्यावरून रवीचं भ्रमण कोणत्या तारखेला जाईल ते साधून अचूक उत्तर आपल्याला देता येईल. आजच्या आदान कुंडलीच्या ह्या आपल्या क्लासवरून तर खूप छान समजलं सर. आणि ते सोपं तुम्ही नेहमीच करून शिकवता त्याप्रमाणे ते खूप छान समजलं सर. थँक्यू सर. आता ऐका, असं आहे मॅडम की कन्या राशीमध्ये तो भाव जो होता तो किती 16 डिग्रीच्या जवळपास होता. हो सर. बरोबर आहे. आता कसं आहे, चित्रा जर तुम्ही बघितलं तर चित्रा द्विपाद आहे. एक तुळेला आहे आणि एक कन्येला आहे, हो नाही का? आता कन्येला जो आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला मागे यावं लागेल. तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर 3 अंश 20 कला 3 अंश 20 कला असे 6 अंश 40 कलेला मागे यायचं, हो नाही का? मग 6 अंश 40 कलेला जर मागे आलो तर त्या ठिकाणी तो भाव जो आहे तो हस्तमधून चित्राला जाण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला चित्रा ऐनांश लागू पडतात. आणि पुढे गेलात तुम्ही तर 6 अंश 40 कलेपर्यंत तो जो इक्वेटर आहे त्याच्यामध्ये चित्र. हो सर. हो इक्वेटरला बरोबर आहे. हो म्हणून त्या ठिकाणी तिथे तुम्हाला जे इक्वेटर हा मेषेचा आणि तुळेचा आहे. तुळेचा, मेषेचा आणि तुळेचा बरोबर. असं आहे. हो धन्यवाद. हो सर. थँक्यू सर. थँक्यू. बरं, कुबल मॅडम हो सर. आता समारोप करा. हो सर. सर नमस्कार. हा बोल मॅडम, एक मिनिट. हो बोला बोला. सर नमस्कार. नमस्ते सर. थँक्यू व्हेरी मच टुडेच्या आजच्या क्लास बद्दल. मी सूर्य सिद्धांत प्रॅक्टिस करते. मी म्हणेन सूर्य सिद्धांतचा ऍडव्हान्स क्लास आज झाला सर. दुर्दैव कसं पाहावं हे तुम्ही शिकवलं सर. आणि भाव मध्याच्या जवळपास शनी राहू हे कसे इफेक्ट करतात त्याची कल्पना आहे मला सर. माझ्याकडे पत्रिका आहे जिथे भाव मध्याच्या जवळपास शनी राहू अगदी प्रचंड त्यांनी त्रास दिलेला आहे. पण आज सर थँक्यू सो व्हेरी मच. तुम्ही आज जे सूर्य सिद्धांत मध्ये ऍडव्हान्स घेतले ना त्याच्याबद्दल मी थँक्यू सांगते. आदानचे जे प्रश्न तुम्ही सोडवले सर त्याचे भरपूर प्रश्नांची उत्तरं मला भेटली. थँक्यू सर. अशीच पत्रिका सर आणखी शिकवा. थँक्यू. बरं, आता कुबल मॅडम समारोप. सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. सगळ्यांनीच अभिप्राय छान दिलाय आणि हे आपण आधी पण तुम्ही भावमध्ये शिकवलंच होतं त्यामुळे आज शिकवताना अजून कळालं. पण ही आधान पत्रिकेमध्ये सुद्धा आपल्याला असं बघता येईल हे अजून छान कळालं. आता आज आपण
सुरुवातीला म्हणजे वृश्चिकेचा म्हणजे ते नोकरीचा प्रश्न घेतला, मग लग्नाचा मी आता सगळं नाही सांगत. फक्त मला हे पण म्हणजे आवडलं की आपण आता इथं वृश्चिक रास होती, तर आपण त्रिकोण बघतो ना, म्हणजे वृश्चिक, कर्क आणि मीन. पण तिथे मीनेला बघताना तो मीनेचा भावमध्य कमी आला. तर त्याचं कारण पण तुम्ही खूप छान सांगितलं की कुंभ, मीन आणि मेष मधून पृथ्वी म्हणजे भ्रमण करताना तो भाव लवकर ती कव्हर करते म्हणून. म्हणजे कारण ऍक्च्युअली तर ते बाकीच्या ठिकाणी सारखे येतात, पण इथे कर्क आणि वृश्चिकला आले सेम, म्हणजे 16-29 16-29, पण मीनेला मात्र 12-29च आले. म्हणजे हे अजून म्हणजे आमच्या ज्ञानात भरपूर अशी काय म्हणायचं भर पडली. आता बाकी तर आपण सगळ्यांनी म्हणजे सगळ्यात पहिल्यांनी आपल्या हळदणकर मॅडमनी नोकरीचा प्रश्न विचारला, तर मग तो आपण वृश्चिकेचा भावमध्य बघितला आणि त्या भावमध्यातून ज्यावेळेस सूर्य जाईल त्यावेळेस म्हणजे आता हे नोकरीचं काम होतं तर नोकरीचं, लग्नाचं पण तसंच होणार. म्हणजे खूपच छान, म्हणजे अतिशय सुंदर कळालं. पण म्हणजे मे बी आम्ही अगोदर, आता नवीन लोकांना पण कळालंच असेल कारण छानच शिकवलं, पण आम्ही अगोदर तुमचा हा भावमध्य तुम्ही हा क्लास घेतलेला आहे, तर त्यावेळेस पण म्हणजे छानच असं कळालं होतं. तर सर अजून तर तुम्ही कुंडल्या घ्यालच नो डाऊट. आणि तुम्ही ते पण सांगितलं की भावमध्य स्वयंप्रकाशित आहेत, ते डिपेंडंट नाही. आणि वर्ग कुंडल्या बनवण्यासाठी सुद्धा हे म्हणजे जरुरी आहे भावमध्य. तर सर अतिशय उत्तम क्लास झाला, त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू ऑल. धन्यवाद. आणि ऐका सरोज मॅडम, तुम्ही घेणारे हे पक्क झालं. आता तुमच्या बहीण आहेत ना चांगल्या व्यवस्थित? हो मॅडम, हो. त्यांना केलं, जनरल मध्ये शिफ्ट हा, केलं आता. ठीक आहे ठीक आहे. हो आणि हो. आता त्या थँक्यू गीता मॅडम, सावंत पण थँक्यू. बोलल्या, मला वाटलं बरेच दिवस नाही. तर सर तुमच्याच वतीने मी त्यांना पण विनंती करते, कारण त्यांचा अभ्यास खूप छान आहे, त्यांच्या हाताखालून पण भरपूर म्हणजे कुंडल्या गेल्यात. तर सरोज शिंदे मॅडम नंतर गीता सावंत मॅडम ऐकत आहात का? तुमचा नंबर आहे. ऐकते ऐकते मी ऐकते ऐकते. मग मी एखादी चांगली पत्रिका हो घेईन हो, जिथे छान सर छान. जसं शिकवतायत ना हा हा. त्या सगळ्या पॉइंट्स त्याच्यामध्ये जर हो येत असतील अशी एखादी पत्रिका हो. मी डेफिनेटली सोडवण्याचा प्रयत्न करेन. आता ह्या शनिवारी ह्या सरोज मॅडम घेणार आहे शिंदे, मग पुढच्या वेळेस तुम्ही घ्या मग नक्की. हा त्या कोणाला घ्यायचं असेल त्यांनी, हो मग पुरुष असो तरी चालेल ना, हा हा, ते फक्त पण चालतील ना. आपल्याला काय जे कोणी सांगेल तर आपण असं लिहून ठेवून याच्या नंतर हे तुमच्यानंतर ते. हा ठीक आहे. नाही तर या काही काही जणांचं हे कसे प्रोफेशनली करतात ना सर, त्यामुळं त्यांचा एक्सपिरियन्स जास्त सगळ्यांना उपयोगी पडेल ना. चला, थँक्यू सर, थँक्यू ऑल, थँक्यू. थँक्यू, नमस्ते, धन्यवाद. ऑल द थँक्यू. बेस्ट.